राम राम मंडळी, पुन्हा एकदा छान आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला एक रेसिपी शेअर करणार आहे, जे माझे फेवरेट पदार्थ आहे त्यातला हा एक फेवरेट पदार्थ आहे। तर तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तो मी माझ्या मम्मीकडून शिकली आहे। म्हणजे ती करत होती तेव्हा मी फक्त बघत होते। तर इथे त्या रेसिपीसाठी लागणारं सगळं साहित्य मी तुमच्यासोबत शेअर करते आणि रेसिपी करता करताच काही गोष्टीसुद्धा सांगेन। तर इथे वाटाणे मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि रात्रभर भिजून झाल्यानंतर सकाळी 2 ते 3 पाण्यामधून छानपैकी धुवून घ्यायचे आणि कुकरला आपल्याला 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये हे छान उकडून घ्यायचे। उकडण्यासाठी त्याच्यामध्ये जेवढे वाटाणे आहेत त्याच्या 2 पट मी पाणी वापरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून छान 5 ते 6 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत। तर इथे एकीकडे छानपैकी मी वाटाणे शिजत ठेवलेले आहेत, दुसरीकडे ठेवलेले आहेत मी बटाटे शिजत। त्याच्यामध्ये मी बटाटे नाही टाकले कारण बटाटे खूप खराब होते, म्हणजे खूप माती लागली होती त्यांना, आणि तसेच बटाटे त्याच्यामध्ये टाकले असते तर त्याचं पूर्ण जे काळं पाणी आहे ते वाटाण्यामध्ये उतरलं असतं। तर त्यासाठी मी बटाटे थोडे वेगळे शिजायला टाकलेले आहेत। त्यानंतर मी इथे एक छोटा पॅकेट ब्रेडचा घेतलेला आहे आणि ब्रेड छानपैकी त्याचे तुकडे करून घेते, कारण तो आपल्याला ॲट द एंड ग्राइंड करायचा आहे आणि मस्तपैकी त्याचा चुरा करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला हे जे ब्रेडचे कॉर्नर्स आवडत नसतील तर ते तुम्ही सुरीनी काढून टाकू शकता, कारण ते काढूनसुद्धा आपला आजचा पदार्थ छान होतो। पण मी पूर्ण ब्रेड घेऊन टाकते, कारण जर गरम गरम खाणार असेल तर अशी पद्धत वापरली तरी काही हरकत नाही, क्वांटिटीसुद्धा वाढते। इथे मी करते अद्रक लसूणची पेस्ट, ही सगळ्यात महत्त्वाची आहे। म्हणजे इव्हन कोणतीही भाजी करायची असेल ना तुम्हाला मसालेदार, तर त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट तर पाहिजेच, आणि आज आपण पदार्थ करणार आहोत त्याच्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे। वाटाणे आणि बटाटे ऑलमोस्ट शिजले आहेत, तर थोड्या वेळात होतीलच। ब्रेड छानपैकी ग्राइंड करून घेतलेला आहे। एक मीडियम आकाराचा कांदा मी मस्त चॉपरमध्ये चॉप करून घेते आहे, कारण हे ओले कांदे आहेत ना, तर ते चिरताना थोडेसे सटकतात आणि मग मोठे मोठे चिरले जातात। आणि टोमॅटो मी हाताने चिरते, कारण टोमॅटो मला त्या चॉपरमध्ये नाही आवडत, कारण त्याचं पाणी होऊन जातं आणि मला ते नाही आवडत। तर इथे मी मीडियम आकाराचा कांदा आणि मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे। बटाटे छानपैकी शिजलेले आहेत आपले, वाटाणेसुद्धा शिजून झालेले आहेत, सगळी तयारी झालेली आहे, कोथिंबीर वगैरे कापून झालेली आहे। इथे बटाटे थंड झाल्यानंतर मी जे ब्रेडचं आपण ग्राइंड करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे जे थंड झालेले बटाटे आहे ते किसून टाकते। कुस्करूनसुद्धा टाकू शकता, पण मध्येच एखादा बटाट्याचा तुकडा राहतो, सो बेटर वे की तुम्ही किसून त्याच्यामध्ये टाका, त्याच्यामुळे आपल्याला ते पीठ जे आहे ते नंतर मिक्स करायला इझी पडतं। तर इथे मी मीडियम आकाराचे 4 बटाटे घेतलेले आहेत आणि छोटा ब्रेडचा पॅकेट घेतलेला आहे आणि हे छानपैकी आपल्याला मिक्स करायचं आहे। चवीपुरतं मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि मस्तपैकी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, ते एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथे व्यवस्थित ते मिक्स करून झालेलं आहे आणि जेव्हा आपल्याला गरम करायचं आहे तेव्हा आपण ते छानपैकी तेव्हाच टिक्की करणार आहोत। तर इथे मी बटरचा वापर केलेला आहे, तुम्ही तुपाचा वापर करा, कारण त्याच्यामुळे फ्लेवर छान येतो। तेल स्किप करू शकता तुम्ही, कारण म्हणजे तेलाऐवजी तुपाचा वापर तुम्ही करा, त्याच्यामुळे फ्लेवर छान येतो। तर इथे छानपैकी छोट्या टिक्के मी करणार आहे, कारण आपण ही जी रेसिपी करतो आहे ना ती मला तरी घरी खायला छान वाटते, कारण पहिला प्रश्न हायजीनचा येतो किंवा खूप सारे प्रश्न येतात माझ्या मनामध्ये तरी, त्याच्यामुळे मला असं काही आवडलं ना खायला तर मी घरीच करते आणि मला ते चांगलं वाटतं आणि आपण चांगल्या क्वालिटीचं सगळं मटेरियल वापरतो, त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी ज्या काही आवडतात ना त्या घरीच करण्याचं ट्राय करते। तर इथे छानपैकी आपण जे छोटे टिक्कीज आहेत ते करून घेतो आणि शालो फ्राय करायच्यात आपल्याला, मस्त बोथ साईडनी क्रिस्पी करून घ्यायच्यात, त्याच्यामुळे टेस्ट पण छान लागते, खायला मस्त वाटतात आणि गरम गरमच मी तर तुम्हाला सांगेन की तुम्ही खा म्हणून। तर इथे छोट्या ब्रेडच्या पॅकेटमध्ये आणि 4 मीडियम बटाट्यामध्ये छानपैकी टिक्की झालेल्या आहेत, म्हणजे भरपूर प्रमाणात झालेल्या आहेत, कारण 1-2 टिक्की खाल्लं तरी आपलं पोट भरून जातं। पण आज आपण जो पदार्थ करणार आहे तो मला असं वाटतं सगळ्यांनाच आवडणारा असेल आणि शक्यतो सगळेच बाहेर गेल्यावरती खात असतील।
असं मला वाटते. तर इथे एका बाजूने आपल्या छानपैकी ज्या टिक्की आहेत त्या मस्तपैकी क्रिस्पी झालेल्या आहेत आणि शिजलेल्यासुद्धा आहेत. वटाणेसुद्धा शिजून झालेले आहेत. ते मी छानपैकी स्मॅशरने थोडेसे स्मॅश केलेत, पूर्ण सगळं स्मॅश केलेलं नाही आहे. इथे आता आपण पुढची जी आपली प्रोसेस आहे आजच्या रेसिपीची ती चालू करतो आहे. एकीकडे दुसरी बाजू जी आहे टिक्कीची ती छानपैकी क्रिस्पी होण्यासाठी मी पुन्हा बटर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि मीडियम गॅस किंवा लो गॅसवरती ते छानपैकी शिजत ठेवायचं, म्हणजे शॅलो फ्राय करण्यासाठी. इथे मी 2 चमचे तेल वापरले, थोडंसं जिरं मी त्याच्यामध्ये टाकले आणि 2 चमचे भरून अद्रक लसूणची पेस्ट मी वापरलेली आहे. कारण मला असं वाटतं की कोणत्याही पदार्थाला टेस्ट येण्यासाठी अद्रक लसूणची पेस्ट खूप चांगलं काम करते. अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे, व्यवस्थित शिजली पाहिजे ती तेलामध्ये. कारण जर ती व्यवस्थित शिजवली नाही तर आपल्या पूर्ण भाजीला किंवा कोणत्याही पदार्थाला त्याचा एक स्मेल येतो आणि तो चांगला नाही वाटत. सो छानपैकी आपल्याला ती परतून घ्यायची तेलामध्ये. त्यानंतर इथे मीडियम आकाराचा जो कांदा आहे तो सुद्धा आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे, पण तो आपल्याला एकदम ब्राऊन करायचा नाही आहे. थोडासा सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे, पण तो ब्राऊन करायचा नाही आहे. सो त्यासाठी मीडियम गॅसवरती तुम्ही तो छानपैकी शिजवू शकता. त्यानंतर मीडियम आकाराचा टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो आणि कांदा मऊ होण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये ह्याच स्टेजला मीठसुद्धा टाकू शकता. तर मी सगळे मसालेसुद्धा याच स्टेजला टाकते कारण तेल सुटलेलं आहे. हळद मसाला, गरम मसाला, घरचा लाल मसाला, धना पावडर, थोडीशी जिरा पावडर असे सगळे मसाले मी याच्यामध्ये टाकलेले आहेत कारण त्याच्यामुळे फ्लेवर खूप छान येतो. चवीपुरतं मीठ पण मी आत्ताच टाकलेलं आहे. छानपैकी परतून घ्यायचं आहे. पण आपले मसाले जर करपावे नाही असं तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, शक्यतो गरम पाणी टाकायचं. पण मी जे वाटाणे उकडलेले आहेत त्याचं थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे, जेणेकरून ते मसाले आहेत ते करपणार नाही आणि छानपैकी एक ग्रेव्ही तयार होईल. तर इथे मस्तपैकी ग्रेव्ही तयार झालेली आहे. तेल सुटले त्याला आणि थोडेसे स्मॅश केलेले वाटाणे आणि जे आपण वाटाणे शिजून घेतले ते सगळं मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं. जेव्हा वाटाणे शिजून झालेले आहेत तेव्हाच मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून स्मॅश करून घेतलेलं आहे ते. तर इथे मस्तपैकी बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकलेली आहे आणि आपलं रेडी झालेला आहे हा सुद्धा पदार्थ. आपली टिक्कीसुद्धा रेडी झालेली आहेत. 1 ते 2 उकळी येऊन द्यायच्या. इथे मी इन्स्टंटवाली चटणी करते, गोड चटणी. थोडंसं पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये, मी चिंच टाकली, चिंचेचा तुकडाच टाकला, म्हणजे चिंचेचा जो गोळा असतो त्याचा तुकडा त्याच्यात टाकला आहे. एक गुळाचा तुकडा टाकला आणि छानपैकी उकळून घेतलं. ही माझी इन्स्टंट टेक्निक आहे कारण वेळ नसला की मी असंच करते. इथे छानपैकी आपला आजचा पदार्थ झालेला आहे. हा टिक्कीसुद्धा रेडी झाल्यात. हिरवी चटणीसुद्धा झालेली आहे. त्याच्यामध्ये मी मिरची, कोथिंबीर, लसूण, थोडंसं अद्रक, जिरं वापरलेलं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही गोड पाणीसुद्धा रेडी झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आणि ते छानपैकी स्मॅश करून घेतलं. आता ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे. मग आपलं गोड पाणीसुद्धा रेडी झालं. तर इथं आता छानपैकी आपण आपली डिश सर्व करूया. तर इथे मी 2 टिक्की वापरलेल्या आहेत आणि बटर वापरल्यामुळे त्याला एक मस्त क्रिस्पीनेस येतो आणि फ्लेवरसुद्धा खूप छान येतो. तर इथे मी मस्तपैकी जो रगडा तयार केलेला आहे तो रगडा मी वापरणार आहे. तुम्ही अशा पद्धतीने रगडा करून बघा आणि जर तुम्हाला थोडंसं आंबट पाहिजे असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये आमचूर पावडरसुद्धा टाकू शकता. खूप छान होतो. मी खूप वर्ष म्हणजे माझी मम्मी करते आणि आम्ही अशाच पद्धतीने करतो आहे. इथे मी थोडीशी हिरवी चटणी टाकलेली आहे, थोडीशी म्हणजे तिखट चटणी टाकली आहे, थोडीशी गोड चटणी टाकली आहे आणि मस्तपैकी त्याच्यावरती बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, आवडत असेल तर टाका टोमॅटो कारण काही जणांना नाही आवडत. त्यानंतर त्याच्यावरती आपण खूप सारी कोथिंबीर टाकू शकतो. डाळिंब असेल तर डाळिंबसुद्धा टाकू शकतो. खूप छान लागतो. खरंच तुम्ही ट्राय करून बघा. इथे मी खूप सारी कोथिंबीर टाकली आहे. त्यानंतर बारीक शेव टाकली आणि इथे मस्तपैकी आपली ही डिश तयार झालेली आहे. तर ही डिश तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा.